आज असंख्य गावांमध्ये बिशी चालवली जाते। अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे बिशीचं देवाणघेवाण होताना दिसते। अनेक महिला यामध्ये गुंतवणूक करतात, त्यांना वेळेवर परतावाही मिळतो, त्यांना त्यांचा सांसारिक बाबींसाठी उपयोगही होतो। मात्र मोहोपाडा रसायनी तालुका खालापूर येथील श्रीमती संगनिका संदेश मानकामे यांनी महिन्याला 5% व्याजदराने म्हणजेच वार्षिक 60% व्याजदराने परतावा देण्याची स्कीम सांगून हजारो लोकांच्या कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। सदर महिलेविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बिशी चालवत असल्याचे दाखवून प्रत्येक महिन्याचे असे सर्व हप्ते घेऊन परतावाच दिला नाही, अशा प्रकारच्या 2 स्कीम त्यांनी राबवल्या। खातेदार महिला आपले पैसे मागण्यासाठी गेल्या असता संगनिका मानकामे यांनी 100 खातेदारांचे 1.5 कोटी रुपये देणे आहेत, याची नोंद माझ्या डायरीत असल्याचं सांगितलं। त्यांनी पोलिसांनाही सांगितलं की माझं घर विकून मी पैसे देईन। हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा महिलांना दिलेले धनादेश बाउन्स झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रसायने संजय बांगर याबाबत अधिक तपास करत आहेत। मुख्य तक्रारदार सुरेश धर्मा म्हात्रे असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। आम्ही पर्याय तोच काढणार। तुझ्या नवऱ्याला विचारते काय बोलले ते, मला जय काय बोलला म्हणून बाबा बोलले त्यांना का तिला बरी होऊ दे, ते सगळं सांगेल। आम्हाला काय माहिती नाही ना, नाही गेले ना, नाही आता हिला बरं वाटतं तूच वया दे काढ, सगळं मीच करणार। जय कुठं होता हो घरी? नव्हता। मग जयला कसं माहिती? जय बोलला आई बोलली ना, आम्हाला एवढं वाईट वाटतं ना, अक्षरशः त्या माणसाला एवढा त्रास होता असेल ना। जय नव्हता का दिवशी जो येतो त्या दिवशी जय नव्हता सगळं केलं तू आहे। हा मग मी बघू ते, मी बघीन ना। हो ना, बघ ना, आम्ही कुठं होते? बोलते मला काय झालं मला काय माहिती ना, मला गेली झाल्यावरच आम्हाला भेटतील म्हणून आम्ही गप्प विचारायला आलोच नाही एक शब्दामध्ये। त्या दिवशी तुम्ही आले ना, मी 2 वेळा येऊन गेले, त्या झोपलेल्याच होत्या रूममध्ये, तशाच्या तशाच झोपलेल्या होत्या त्या। पद्धतीतच समजवलं मी पण दोघांना काय वाटतं इच्छा आईला काय माहिती, पण तुम्हाला मी काय पद्धती कोण बोलतो जे धतिंग करते, कोण मम्मी बोलते कोण धतिंग करतो, कोण अशीच झोपले, कोण असंच करतो। बरोबर आहे। आता 3 वेळा आली तुमच्या जवळ बसून काय बोललो, ताई तुम्ही बऱ्या व्हा, आम्ही तुमच्या पाठी आहोत। मेली असं तर काय आलं नाही, म्हणून तर आलो ना। व्यवहार चांगला होता एवढ्या वर्ष। जेव्हा माणसाला असं काय होतो ना, जेव्हा आता मला काय झालं असेल ते मला माहिती नाही, पण जेव्हा माणसाला प्रेशर होतो ना तसं होत असेल ना। बरोबर आहे, आता आपण 7-8 दिवस अजिबात यायचं नाही। ऐक ना, तू सांग आम्हाला 9 दिवसात, 5 दिवसात, 10 दिवसातून या, आम्हाला 15 दिवस द्या। 15 दिवसांनी या की आता थोडी कशा त्रास देत असेल सगळं बघेल की बरी झाली का आपला। तर आम्ही म्हटलं नोटबुक असेल तर कुणाचं म्हणजे ते पैसे आपण जमा करूया। आता तिला बरं ना भाऊ नाही तर तुझ्या मुलाला घेऊन आम्ही आहे का करतो, कोणाच लागेल तुला असं वाटलं असेल त्यांना काय बोलत नाही, कोण काय फक्त भाऊने सगळं नोटबुक द्या, सगळीकडून आले लोक। मी त्यांना तेच बोललो, मला अजून ओके नाही वाटत, तर मला ओके होऊ द्या म्हटलं। मी नंतर बरी तीच तर नाही दिली ना, 3 दिवस नाही दिली। त्या दिवशी पण पैसे सगळ्यांचे आहे आणि माझ्या हक्काची बँक होती म्हणून आपण तुम्ही तर असं म्हणा बाई बरे हो, पैशाकडे टेन्शन। आम्ही काय तेच नाही, तुम्ही तर ते बोलले। बापरे, मी तुम्ही किती वेळा बोलले, त्या तुम्ही कुठल्या परिस्थिती जेलमध्ये टाकून। आता हे काय बोलले, तुम्ही काय बोलले, त्याला टाकीन जेलमध्ये, मला टाकीन जेलमध्ये। टाका, तुमच्या जर पैशाचं काय असेल जे भेटून टाका जेलमध्ये, पण तुम्ही त्याच्या कानावर टाकलं होतं का आधी बिशी लावताना? काय असेल ते बिशी कोण काय बोलतो, व्याजाचे, त्यांच्या कानावर टाकलेला का बाबा तुझ्या बायकोला मी एवढे पैसे देतोय, मी त्यांची बायको आहे ना। कुठे गेले मानकामे? मानकामे कुठे गेले? हळूहळू थांब एक मिनिट, माझं जे व्हायचं ते होऊ दे। हळूहळू तू इथे शांत बस, इथे शांत बस।
जे माझं व्हायचं ना ते होऊ दे. माझा काय नाही फरक. मानकर मी कुठे गेले नाही ताई मला तुम्ही शांत बसा. तुम्ही सगळे बोलले ना. आता बोलायची माझी बारी आहे. जेव्हा कोणी व्याजाने पैसे दिले, व्याजाने कोण बोलतो व्याजाने पैसे दिले, त्यांची सही घेतली त्यांच्या समोर दिले पैसे का त्यांनी एक शब्द नाही. आता किती वर्षाचा या काय बोलत होते. आता आमचं एवढ्या वर्षाचा व्यवहार त्यांच्या कानावर टाकले नाही पैसे त्यांना माहित आहे ना. तुम्ही बोलतो ना त्यांना काय माहिती नाही. त्यांच्या कानावर टाकले देताना पैसे का बाबा तुमच्या बायकोला मी एवढे पैसे दिले का तुझ्या आईला एवढे पैसे दिले सांगितले. मग त्यांना मध्ये घ्यायचं कारण काय. काल जय त्यांना घेतो. नाही जय सकाळी मला बोलला. जय आमचं सकाळी बोलला मम्मी एवढे सगळे आले आणि बाबावर टॉर्चर करायला लागले. कोण आहे ती. नाही बाबाला टॉर्चर नाही एक मिनिट ऐका, सगळ्यांनी बाबाला टॉर्चर केला. तुम्हीच द्या. मग तुम्ही त्यांची सही घेतलेली का. त्यांना बोललेले का. ते देताना त्यांना सांगितलेलं का बाबा आम्ही एवढं तुझ्या बायकोला पैसे दिले. जेव्हा दिले कोणी पण कधी दिले हा बरोबर. कधी पण कोणी दिले असतील काही दिले असतील. कोणी तुम्ही बोलतात ना तेव्हा ते आमचे एवढे. मग त्यांच्या कानावर टाकलं का बाबा मी तुझ्या बायकोला एवढे दिले. जय मी तुझ्या बाबा आईला एवढे पैसे दिले सांगितलं का. मग त्यांना टॉर्चर ते काय बोलवते. जय बोला सकाळीच बोला मला मम्मी बाबा बोलले त्यांना का बाबा तिला बरं होऊ द्या. मग सगळं सांगणार आहे. मग मला होऊ द्या बरं. मला आठवू द्या. आता हेच मला ओरडण्याच्या सांगतो तुम्हाला. आता एवढं सगळं तुम्हाला आठवतंय बरोबर. मला आठवत नाही. तुम्ही आता जसं बोलताय ना थांबा त्याच्यावरून कोणीच विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला काही लक्षात नाहीये. काही केलं कोणाला वाटतं यांच्या काही लक्षात नाहीये. ह्या जशा बोलतायत त्या हिशोबाने ना कोणालाच वाटणार नाही की तुम्हाला काही आठवत नाहीये. तुमच्या ज्या वया असतील ना त्या समोर ठेवा सगळ्यांच्या. सगळं मी सांगितलं. सगळं तुमचा जो काही व्यवहार असेल ना तो दाखवा सगळ्यांना. आता तुमच्या मुलांना आणि तुमच्या नवऱ्याला कोण काय बोलणार नाही. पण तुम्ही जो व्यवहार केलाय ना तो तुम्ही सगळ्यांच्या समोर ठेवायचा. हा मग मी तुम्हाला तेच बोलते ना. मला थोडं सांगू द्या. मला सांगू द्या. मी तुम्हाला ते बोललोय ना. मी त्यावर्षी पण बोललोय कसं म्हणजे नोट सगळं द्यायची त्या वयांच्यावर सगळी बोलत होती तुझ्या सगळं नाही जय सकाळी तेच बोलला. जय सकाळी बोला सगळे 25-30 लोक आले आणि भांडत राहिले मम्मी बाबा बरोबर. फक्त वयांचाच बोले त्याही आणि तो नव्हता. बांधकामे तुम्ही सांगा बरं कशावर बोलले आणि तुम्ही बरोबर कशावर बोलले सगळे तुम्ही सांगा तिला वयांच्यावर नका नाही. त्यांना अशी बोललो आम्ही. आणि ते पण का बोलल्यात माहिती आई. आपण का बोलल्यात तुला बरा नाहीये तर आम्ही पर्याय तोच काढणार. तुझ्या नवऱ्याला ते काय बोलले ते मला जय काय बोलला म्हणून बाबा बोलले त्यांना का तिला बरी होऊ दे. ते सगळं सांगेल आम्हाला काय माहिती नाही ना. गप करी नाही आता हिला बरं वाटतं तूच वया दे. डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.